जमलेल्या रामभक्तांची शरीरात करून वेळेवर आपल्या भाषामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न जयांचे केली स्मरण होय सकाळी ज्ञानचे अधिकरण ते जीवन दुसरीचे श्री गुरूंचे हे नमस्कार आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या असो या ठिकाणी तारा पती वियोगाच्या दुःखानं तळमळत आहे. प्रभू रामचंद्राला या पती वियोगाचं दुःख सहन होत नाही म्हणून माझाही अंत तुम्ही वाणीचा ज्याप्रमाणे बाणाने केलेला आहे त्याच बाणाने करावा अशी विनंती केलेली आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र आत्मबोध करतात. जो बोध झाल्याशिवाय आत्म्याचा बोध झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही, मोक्ष किंवा नाही. असा जो बोध आहे हा मानवी जीवनामध्ये दुर्लभ आहे. एखाद्याला क्वचित कोट्यावधी माणसामध्ये हा बोध होतो आणि त्यालाच मोक्ष मिळतो. अशा प्रकारचा बोध की तारा राणीचं हे वियोगाचं दुःख पती योगाचं नाहीस होऊन मोक्ष प्राप्ती तिला मिळावी. जीवन जगत असताना पती गेल्यानंतर सुद्धा पतीचा वियोग होत नाही याबद्दल प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले आहेत. आत्मा कसा आहे? सर्व गोष्टीपासून आलिप्त आहे. तो धर्म कर्मापासून आलिप्त आहे. त्याला शास्त्र नाही, कायदा नाही, आत्म्याला कुठलंच काही नाही. वारा आहे, वारा कुठल्याच बंधनात अडकत नाही. वारा बुडत नाही, वारा जळत नाही, वारा तुटत नाही. वाऱ्याला पाप नाही, वाऱ्याला पुण्य नाही. तसा तो श्वास आहे सर्व जगाचा. सर्वासाठी वायू केला एक खास देतो श्वास प्राणी मात्रा. महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अखंड मध्ये सांगतात, जसे अभंगामध्ये संत सांगतात, तसं सर्वासाठी वायू असा एक खास केलेला आहे. सगळ्या जीव मात्राला मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत श्वास देऊन जगण्याचं कर्म करतो. सगळे कर्म भगवान परमात्मा करतो, परंतु कर्मापासून आलिप्त असतो. देहाकडून कर्म घडते, परंतु कर्म करता जरी ईश्वर असला आत्मरूपामध्ये तरी त्याला ते पाप लागत नाही किंवा पुण्य लागत नाही. जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नदी पाप पुण्यांगाचा. साधक त्यावेळेस देहाच्या वेगळा होतो. साधकाची दशा उदास असावी अशी ज्यावेळेस अवस्था होते त्यावेळेस तो आत्मा त्या देहातला कितीही त्या देहाकडून पाप पुण्य इत्यादी कर्म घडले तरी तो मुक्त होतो. असा तो आत्मा आहे. आत्म्याला पाप नाही, आत्म्याला पुण्य नाही, आत्म्याला कर्म नाही, आत्म्याला धर्म नाही. मी सुखदुःखा वेगळा पाप पुण्या निराळा परिदंड मद वेगळा कवन करी. भगवान परमात्मा म्हणतात मला सुख नाही, मला दुःख नाही, मला पाप पुण्य नाही, परंतु ज्याचं जसं कर्म आहे तशी मी त्याला शिक्षा देतो किंवा मान देतो असं भगवान परमात्मा सांगतात. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तारेला बोलतात, त्याची सुख दुःख संबंध नव्हे. आत्मा चैतन्य घन सभाये तेथे न समाय. आत्मा हा चैतन्य घन आहे. सर्व जगामध्ये जन व्यापक जनार्दना सर्व जनामध्ये भरलेला आहे. सगळं जन त्याची आराधना करताय. देह या ठिकाणी लाकडासारखा आहे. भगवान परमात्मा जीव रूपामध्ये देहामध्ये राहून त्याला चालवितो, त्याला पाहवितो, त्याला ऐकवितो, त्याला बोलवितो. देखई ऐकई एक नारायण दयाचे भजन सुखो नका चाले हे शरीर कोणाची हे सत्य कोण बोलविते हलवीन. असा हा परमात्मा सर्वाच्या देहाला चालविणार आहे आणि चालून कराय लावून हा करता आहे. तो कुठल्याच बंधनात अडकू शकत नाही. दिवे लाकडासारखा आहे. तो त्याच्यामुळे चालतो. आतापर्यंत चालला पण आता त्यानं ठरवलंय चालवायचा नाही. म्हणून माझ्या बाणाच्या निमित्तानं तो अचल झालेला आहे असं त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात. सुख दुःखाचा हा पार कोणाची बादी श्रीरामचंद्र याचा उकलून सांगावा खरा दुःख परपार. तारेच्या मनामध्ये उपदेश करीत असताना प्रश्न निर्माण झालेला आहे, संशय निर्माण झालेला आहे. प्रभू रामचंद्र तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे, मला पटलेलं आहे. पण सुख दुःख नेमकं याची बाधा कोणाला होते? देहाला होते का जीवाला होते? तुम्ही म्हणताना जीवाला सुख नाही, जीवाला दुःख नाही, पाप नाही, पुण्य नाही, कर्म नाही, धर्म नाही, काहीच नाही. मग ही बाधा कोणाला होते नेमकी सुखाची दुःखाची? हे माझ्या पुढे आतापर्यंत
तोपर्यंत सुख होत. आता दुःख आलं पती गेला म्हणून. पती होता तोपर्यंत सुख आहे, पती गेला दुःख आहे. मग याची बाधा जीवाला आहे म्हणजे माझ्या देहाला आहे का माझ्या जीवाला आहे हे माझी मलाच कळणार आहे. तुम्ही सांगतात हे खरं आहे, पण कळण्यासाठी तुम्हाला विचारते रामचंद्र कळण्यासाठी क्या अवतार आहे त्या करतात. ऐकोनी तारेचा प्रश्न सोय सांगे श्री रघुनंदन जवळ देहा दुःख बंधन विवेक केल्या दुःखाचं बंधन अविवेकिया ज्याला विचार नाही, ज्याला ज्ञान नाही, ज्याच्याकडं अज्ञान ओत पोत भरलेला आहे आणि अज्ञानामुळे या देहाला मी म्हणतो सर्व काही देह संबंधी माझे आहे. हा देह माझा आहे. हा देह कोणाचा? हा हे घड कोणाचे? आत्माराम त्याचा कोची जाणे. मी तो हा विचार विवेके शोधावा. गोविंद मागवा याची घेई देही त्याचा जग त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उभला सूर्य जैसा. आता बोल त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र करीत होते. संशय निर्माण तारेला झालेला होता. मन सुख दुःखाची चाचणी जीवाला का देहाला? भगवान परमात्मा म्हणतात जीवालाही आहे आणि जीवाच्या संगतीने देहालाही आहे. पण कशामुळे? देहाचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान. तुका म्हणे नक्की घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्वताटा नको शास्त्राभ्यास विद्वती मोठी जडे गर्वताटा अभिमान होती. अभिमान केला आणि तुका म्हणे देव झाला आणि अभिमान आला की सगळे दुःख आले. मग तुझ्याकडे अभिमान आहे का? अभिमान असलं की दुःख आलं. अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. काय करतो हे सभा हे चैतन्य गण तेथे विद्या भासे देहाभिमान हे विदोरंगणी सर्पपन हे संपूर्ण देह मिथ्या. जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. देह मिथ्या आहे आणि आत्मा हा सत्य आहे. रज्जुवरी भाषे मिथ्या सर्व. जसं अंधारामध्ये दोरी पडलेली असते पण अंधारामध्ये भरपूर दिसत नाही म्हणून त्या चालणाऱ्या माणसाला त्या दोरीवर सर्पाचा भास होतो आणि मग तो पाहता तो सर्प आहे. पण ज्यावेळेस उजळाच्या साह्यावरती त्या दोरीची ओळख होते आणि त्यावेळेस त्याला कळतं माझा भ्रम झाला होता. त्या दोरीला सर्प समजला होता. ज्यावेळेस आत्म्याचा बोध होतो त्यावेळेस देह संबंधी जे काही नाते आहेत हा सर्व मायेचा बाजार आहे. कान्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी आणि अंती एकटा जाशी प्राण्या माझे माझे म्हणून. जसं दोरी ओळखल्यानंतर सर्प समजला होता आणि बिरबल सर्पाचं लागलं होतं आणि नंतर ती भीती जाते आणि भीती जाऊन सुख निर्माण होतं, धैर्य निर्माण होतं. तसा आत्मबोध झाल्यानंतर मीपणा संपतो. मी आणि तू हे सगळं काही ओझं संपल्या जातं आणि मी आणि तू याच्यामुळे संसाराचं बंधन जीवाच्या पाठीमागे लागलेले आहे. आणि ज्यावेळेस मी आणि तू संपत मी तू पण जाऊ दे गुरी एकची गोंगडी पांघरू आहे किंवा सांडी मी तू पण गोची सुखी. ज्यानं मितूपणा सोडून दिलेला आहे तो सुखी आहे आणि मितूपणा ज्यानं धरलेला आहे तो दुःखी आहे. तारे असं त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र सांगतात. जन्म मरण देह संभ्रम तुझा तुझ्या प्राण धर्म विषयाचे भोग परम हे इंद्रिय कर्म इंद्रियाचे इंद्रियाचं कर्म आहे. भूक लागणे तहान लागणे कर्म करणे सर्व जन्म आणि मरण हे सर्व काही ज्या गोष्टी आहेत का हे इंद्रिय कर्म आहेत. इंद्रिय आपल्या ताब्यात न राहिल्यामुळे विषयाला सोकलेले इंद्रिय आपल्याला जन्म मरणाच्या बंधनात टाकतात आणि आपण देवाच्या कारणी लावले. येई माझे वाचे गोड नाम विठोबाचे मना येते धाव घेई आणि राहे विठोबाचे बाई तुझे कारणी देह माझा पडावा. असे जर सर्व इंद्रिय भक्तीला लावले तर तो जीव सुखी होतो आणि देवाला जाऊन मिळतो. आणि ते इंद्रिय एकवटून प्रपंचामध्ये आणि विषयामध्ये अडकले आणि देवाला जर विसरला तर तो जीव दुःखी होतो. तारे हे लक्षात घे आणि पतीचा वियोग सोड आणि माझ्या भजनाला लाग. कुंडलिका देव तुकार
निघल्या का गाड्या सगळ्या गाड्या आता एक लावू नका कोणी पप्पा ती उरकली का पप्पा